नमस्कार मंडळी, आज आपण ज्येष्ठा गौरीबद्दल असलेल्या शंका यांचं निरसन करणार आहोत. अनेकांना ज्येष्ठा गौरीबद्दल व अकस्मात येणाऱ्या अडचणीबद्दल खूप शंका मनात असतात. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. आम्हाला अशोच म्हणजेच सोयर व सुतक असल्यामुळे पुढे अश्विनमध्ये गौरीपूजन करू शकतो का? उत्तर: ज्येष्ठा गौरीपूजन हे नक्षत्र आधारित पूजन आहे. भाद्रपदमध्ये अनुराधा नक्षत्रावर गौरी आवाहन, ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन व मूळ नक्षत्रावर उत्स्थापन असते. त्यामुळे ही नक्षत्रे परत पुढील वर्षीच येतात. त्यामुळे यावर्षी लोप करून पुढील वर्षी महालक्ष्मी करता येतील. प्रश्न क्रमांक 2. अशौच असल्यामुळे दुसऱ्याच्या हाताने किंवा मुलाच्या हाताने महालक्ष्मी बसवल्या तर चालतील का? उत्तर: अशौच असताना कोणतेही व्रत करू नये. घरात महालक्ष्मी बसल्यावर त्याकडे आपले वारंवार लक्ष जाते, नमस्कार घडतो व नैवेद्य आरती पण आपण करू शकत नाही. त्यामुळे तसे करू नये. प्रश्न क्रमांक 3. आम्हाला नवीन महालक्ष्मी बसवण्याची खूप इच्छा आहे, तर हे व्रत चालू केले तर चालेल का? उत्तर: आपल्या कुटुंबात पूर्वीपासून चालत आले असेल तर अवश्य हे व्रत करावे. ज्याचा अग्नी वेगळा झाला आहे, कुटुंब वेगळे झालेले आहे, त्याला प्रत्येकाला कुटुंबातील कुलाचार व्रते करण्याचा अधिकार आहे. पण नवीन सुरुवात करताना हे लक्षात ठेवले पाहिजे की एकदा सुरू केले की मध्येच बंद करता येणार नाही. कायमस्वरूपी ते व्रत करावे लागेल. तरच सुरुवात करावी. सर्व भाऊ एकत्र येऊन करत असतील तर प्रत्येकाने त्याबद्दल सहकार्य केले पाहिजे. प्रश्न क्रमांक 4. आमच्या घरी पूर्वापार महालक्ष्मी बसतात, पण आता मुले बाहेरगावी किंवा परदेशी आहेत व आम्हाला इतके सगळे करणे शक्य नाही, तर ते बंद करावे का? उत्तर: ज्येष्ठा गौरी व्रत साध्या पद्धतीने आपण करू शकतो. आपल्याला शक्य असेल तितकेच करावे. गौरीला आरास, पडदे सोडणे, सजावट, लाइटिंग हे प्रकार न करता साध्या पद्धतीने गौरी बसवता येतील. आजारपणामुळे काहीही शक्य नसेल तर फक्त मुखवट्याची तांदळावर ठेवून पूजा सुद्धा करता येईल व खडीसाखरेचा नैवेद्य पण चालेल. प्रश्न क्रमांक 5. आमच्याकडे महालक्ष्मी आहेत, पण मुले व सुनबाई यांना नोकरीमुळे शक्य नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. तर आम्ही बंद केले तर चालेल का? गौरी विसर कराव्या का? आपण आपल्या मुलांवर संस्कार करू शकलो नाही, ही आपली चूक आहे. आपल्याला होईल तोपर्यंत साध्या पद्धतीने आपण व्रत करावे. पुढच्या पिढीने केले नाही तर त्याचे परिणाम ते भोगतीलच. पण गौरी विसर्जन न करता मुलाला व सुनबाईला समजावून सांगितले तर उत्तम. प्रश्न क्रमांक 6. आमच्याकडे नवीन महालक्ष्मी बसवायचे तर त्या कोणाकडून मिळाल्या तरच बसाव्या असे काही आहे का? ती रूढी आहे. असा कोणताही नियम धर्मशास्त्रात नाही. आपण स्वतः मुखवटे आणू शकता. प्रश्न क्रमांक 7. पूर्वी आमच्याकडे साध्या पद्धतीने खड्याच्या महालक्ष्मी बसवत होते, आता आम्ही मुखवटे बसवले तर चालतील का? शक्यतो पूर्वजांच्या व्रतपद्धतीत बदल करू नये आणि बदल केला तर तो कायमस्वरूपी आचरणात आणावा. प्रश्न क्रमांक 8. पूर्वी घरी गौरीपुढे फराळाचे पदार्थ करून मांडण्याची पद्धत होती, पण आता इतके करणे शक्य नाही. त्यामुळे आता विकतचे पदार्थ आणून देवीपुढे ठेवले तर चालेल का? नाही. आपण भक्तीसाठी देवीला माहेर वाशिण म्हणून कौतुकाने पदार्थ तयार करून खाऊ घातले पाहिजे. आईच्या हाताची चव व प्रेम हॉटेलच्या पदार्थांमध्ये कशी मिळेल? शिवाय ते पदार्थ शिळे असल्यामुळे देवीला कसे चालतील? प्रश्न क्रमांक 9. आम्हाला देवीचे मुखवटे बदलायचे आहेत, तर नवीन घेतल्यावर जुने मुखवटे काय करावे? अत्यंत खराब झाले असतील तरच मुखवटे बदलावे. केवळ नवीन हौस म्हणून मुखवटे बदलू नयेत. प्रश्न क्रमांक 10. आम्हाला मुलीच आहेत, त्यामुळे पुढे करणारे कोणीही नाही, तर त्या मुखवट्याची काय करावे? आपल्याला शक्य असेल तोपर्यंत व्रत करावे. नंतर रक्ताचे कोणीही नातेवाईक घेण्यास तयार असतील तर त्यांना ते मुखवटे दान करावेत. कोणी घेण्यास तयार नसतील तर देवीच्या मंदिरातील पुजारी यांना दान करावेत. ते पण शक्य नसेल तर वाहत्या पाण्यात किंवा समुद्रात विसर्जन करावेत. प्रश्न क्रमांक 11. आमच्याकडे महालक्ष्मी असतात, पण पती गेले व मुलगा आहे पण त्याचे लग्न झालेले नाही, तर मला महालक्ष्मी बसवता येतील का?
उत्तर: आपण अवश्य हे व्रत चालू ठेवावे. नवीन सुरुवात करू नये. फक्त महालक्ष्मी स्थापना करताना व उस्थापन करताना कोणीही सवाष्णीकडून स्थापना कराव्यात. त्यांच्याकडूनच ओटी भरून घ्यावी. इतर सर्व म्हणजे नैवेद्य, आरती, दिवा लावणे, स्वयंपाक, सजावट हे तुम्ही किंवा तुमचा मुलगा करू शकता व पुढे मुलाचे लग्न झाल्यावर सुनबाई ते व्रत करीलच. प्रश्न क्रमांक 12. गौरी बसल्यावर मागील वर्षी चुलत भाऊ स्वर्गवासी झाले, यापुढे असे झाल्यावर काय करावे? उत्तर: कुणीही 7 पिढ्यातील व्यक्ती स्वर्गवासी झाल्यास घरातील लहान मुलाकडून किंवा मुलीकडून उर्वरित पूजा करून खडीसाखरेचा नैवेद्य दाखवून गौरी उस्थापन करून घ्यावे. प्रश्न क्रमांक 13. गौरी बसल्यावर मागील वर्षी तिचा हात निखळला होता, असे झाले तर काय करावे? उत्तर: क्षमा याचना करून गौरी पूर्ववत कराव्यात व कालांतराने अद्भुत शांती करून घ्यावी. प्रश्न क्रमांक 14. गौरीला नैवेद्य कोणता असावा? उत्तर: गौरीला घावन घाटल्याचा नैवेद्य सांगितलेला आहे, पण महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. तुम्हाला अजून काही शंका असतील तर कमेंट करा, मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करीन. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.